नमस्कार, मी अमित मुंडिक 5Kमध्ये आपल्या स्वागत आहे। MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व्हाईस चान्सलर तिथले डॉक्टर चिटणीस सर आपल्या सोबत आहेत। सर, आपलं खूप खूप स्वागत आहे 5Kमध्ये। धन्यवाद। सर, मला सांगा, येणाऱ्या काळामध्ये आपल्या भारतीय छात्र संसद नावाचा इव्हेंट आपल्याकडे होणार आहे, त्या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असणार आहे याबद्दल काय सांगाल सर? सर्वप्रथम धन्यवाद। आणि आपल्या माध्यमातून मला सांगायला आवडेल की भारतीय छात्र संसद ह्याचा 14वा एपिसोड हा फेब्रुवारी 8, 9, 10 रोजी 2025ला होत आहे MITच्या प्रांगणामध्ये कोथरूडमध्ये। 2005 साली MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटची निर्मिती झाली आणि त्याच्याच अनुषंगाने एक लार्जेस्ट प्लॅटफॉर्म टू स्ट्रेंथन द फॅब्रिक ऑफ डेमोक्रेसी हा 2011 साली सुरू झाला। आणि सगळ्यात मोठी लोकशाही जगातली ही भारत आहे, तर इथली यंग जनरेशन ही पॉलिटिक्स किंवा पॉलिटिशियनबद्दल काय समजते, लोकशाहीबद्दल त्यांची काय मत आहे, ह्याचा एक उहापोह या भारतीय छात्र संसदमध्ये 3 दिवस होतो। सर, यावर्षीचा जो इव्हेंट आहे त्यामध्ये काय नवीन होणार आहे सर? जे 2011 to 2023 ह्या भारतीय छात्र संसदमध्ये 10,000 स्टुडंट लीडर्स MITच्या प्रांगणात यायचे आणि स्टेजवर हे मंत्री किंवा व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया आणि लोकशाहीचे बाकीचे पिलर्स म्हणजे जर्नलिस्ट किंवा जस्टिसेस किंवा ब्युरोक्रॅट्स हे पॉलिटिकोज बरोबर एकत्र असायचे आणि 3 दिवस हे लेक्चर सेशन फॉलोड बाय क्वेश्चन आन्सर्स चालायचं। यावेळेला सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत लेक्चर, 1 ते 2 लंच टाईम आहे आणि 2 नंतर स्टुडंट्स वेगवेगळ्या पद्धतीने स्टेजवर जाऊन लोकशाहीबद्दलच्या त्यांच्या भावना सादर करणार आहेत। म्हणजे ते पॉलिटिकल सटायर असू शकेल किंवा गमतीदार एकमेकांच्या मुलाखती असू शकतील किंवा रोल प्ले असू शकेल। फॉर एक्झाम्पल, एक मुलगा राहुल गांधी आणि दुसरा मुलगा मोदीजी आणि ते स्टेजवर आलेत आणि तिसरा मुलगी मॉडरेटर आहे। अशा पद्धतीने त्यांच्या मनातल्या भावना त्या पॉलिटिकल सटायर, स्केट्स, वेगवेगळ्या गमतीदार मुलाखती किंवा पॅट्रियोटिक सॉंग्स अशा माध्यमातून पुढे आणणार हा एक मोठा बदल यावर्षीच्या पॅटर्नमध्ये होत आहे। सर, महाराष्ट्रामधल्या विद्यार्थ्यांना काय सांगू इच्छिता? महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना माझं भावनिक आवाहन असं असेल की भारतीय छात्र संसदची वेबसाईट आपल्या सर्वांना माहितीच आहे, त्या वेबसाईटवर जा, सगळ्या फिल्म्स आधीच्या 13 एपिसोडच्या बघा, तिथे QR कोड आहे त्याच्यावर स्कॅन करा आणि ताबडतोब रजिस्टर करा, कारण सीट्स लिमिटेड आहेत आणि जवळजवळ 8 ते 9,000 मुलं रजिस्टर करतायत असं दिसतंय। तर उद्या असं नको व्हायला की तुम्ही रजिस्टर करायला तयार आहात पण तिथे जागा नाही आहे। आणि ज्या लोकांना स्टेजवरनं बोलायचं आहे किंवा काही प्रेझेंट करायचं आहे त्यांनी सुद्धा त्यांची प्रपोजल्स पाठवायला हरकत। सर्व महाराष्ट्रातली विद्यार्थ्यांनाही सरांनी इन्व्हिटेशन दिलेलंच आहे, तरी सर्व विद्यार्थ्यांनी रजिस्टर करून, कारण खूप कमी सीट्स आहेत इथे आणि त्यासाठी तुम्हाला सरांनी आवर्जून सांगितलं की यायचंच आहे। येणाऱ्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आपलं स्थान निश्चित करा। कॅमेरामॅनसोबत अमित मुंडिक, पुणे।